आजारपणामुळं दरे गावात विश्रांतीसाठी गेलेले राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मुंबईत परतले. साताऱ्याहून निघण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासोबत ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या मंडळींना आणि सासूरवाडीला भेट दिली. एकनाथ शिंदे हे 4च्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी रवाना होत होते. त्यांचा ताफा हेलिपॅडवर येत असतानाच वाटेत बसलेला एक दिव्यांग तरुण आणि त्याच्या आईने शिंदे यांच्याकडे धाव घेतली. हे मायलेक खंडाळा तालुक्यातील कवठे इथले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ते दरे गावातून आले होते. आपलं गाऱ्हाणं मांडून शासनाकडून काही मदत व्हावी ही आशा घेऊन तासभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट बघत रस्त्यावर बसले होते. एकनाथ शिंदे यांनी गाडी थांबवत त्यांची दखलही घेतली. तारुण्यात असणाऱ्या मुलाला अपंगत्व आल्याचं आई एकनाथ शिंदे यांना सांगत होती. मुलाच्या अपंगत्वामुळं आर्थिक स्थिती बिघडली असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवत आपलं म्हणणं ऐकून घेतल्यानं या मायलेकांना समाधान मिळालं होतं. अरे आपला अधिकारी पुढे गेले काय पाहिजे आर्थिक मदत मागे सरकार काय पुढे द्यायचं आपल्याला देतो चला या साईडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना मदत करणारच ही आशा घेऊन मायलेक घरी परतले. एकनाथ शिंदे मुंबईकडे परतत असताना त्यांना त्यांचे चाहते, समर्थक, कार्यकर्ते भेट देत होते. त्याचबरोबर तुम्हीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावं असंही ते म्हणत होते. खूप शुभेच्छा आणि तुम्हीच मंत्री झाला पाहिजे आमची मनापासून खूप इच्छा आहे आणि आजचा बर्थडे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.